हॅलो, नमस्कार. मी सुवर्णा. खूप दिवस झालं मला YouTubeच्या कॉमेंट बॉक्समध्ये नेहमी एकच कॉमेंट्स येते, की "ताई तुम्ही हे एआयचे व्हिडिओ कसे बनवता? तुमचा चॅनेल मॉनिटाईज झाला आहे का? किंवा एआयचे व्हिडिओ टाकून चॅनेल मॉनिटाईज होतो का?" तर या सर्व गोष्टींवरती मला एक व्हिडिओ बनवायचा होता, की मी व्हिडिओ कसे बनवते किंवा व्हॉईस ओव्हर त्याच्यामध्ये कसं ॲड करायचं आणि यूट्यूब मॉनिटाईज कसं करायचं. तर माझा जो यूट्यूबचा कुकिंगचा चॅनेल होता त्याच्यामध्ये मी स्वतः रेसिपी बनवायचे. 2020 साली काढलेला चॅनेल आत्ता कुठे मॉनिटाईज झाला एका महिन्यामध्ये. फक्त 900 सबस्क्रायबर होते, जे 5 वर्षामध्ये कंप्लीट झालेले. आणि रिसेंटली मी एआयचे रेसिपी व्हिडिओ म्हणजे कुकिंग व्हिडिओ बनवून एका महिन्यामध्ये 17,000 सबस्क्रायबर कंप्लीट करून माझा चॅनेल एका महिन्यात मॉनिटाईज केला आणि रिव्हेन्यूसुद्धा स्टार्ट झालेला आहे. तो कसा तेही तुम्हाला मी सांगणार आहे. तर खूप साऱ्या कमेंट्स कशा असायच्या, की "ताई इतके छान व्हिडिओ कसे बनवता? व्हॉईस ओव्हर करेक्ट कसा येतो? प्रॉम्प्ट काय टाकता? किंवा व्हॉईस ओव्हरसाठी नेमकं तुम्ही काय करता?" हे सर्व ना मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याच्यामध्ये मी बाकी दुसरं काही सांगणार नाही, की व्हिडिओ फक्त कसा बनवायचा, प्रॉम्प्ट कसा करायचा, इमेज कशी तयार करायची, हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मी सुरुवातीला तुम्हाला दाखवते आपल्याला कोणतं ॲप हवं आहे. आपल्याला हवं आहे ChatGPT. ठीक आहे. इथे मी प्रॉम्प्ट तयार केलेला आहे. तर तो कसा केला ते मी सुरुवातीला दाखवते. तुम्ही म्हणाल कसं काय केलं? तर इथं मी फक्त किचन टिप्स असं टाकलं होतं. दिसतंय? तर मला एवढ्या साऱ्या किचन टिप्स दिल्या. पण या टिप्सचं ह्याला व्हॉईस ओव्हर कसा द्यायचा हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून मी इथे सेन्स व्हॉईस प्रॉम्प्ट आणि व्हॉईस ओव्हर बनवा असं सांगितलं. तेव्हा त्यांनी मला सेन्स व्हॉईस एआयच प्रॉम्प्ट दिला, जो की पहिला प्रॉम्प्ट होता इंग्लिशमध्ये. जेव्हा आपण इंग्लिशमधला प्रॉम्प्ट टाकतो तेव्हा व्हॉईस ओव्हर कोणत्याही भाषेमध्ये येतो. कन्नड, तेलुगू, इंग्लिश, हिंदी. जो आपल्याला मराठी हवा आहे, त्यामुळे त्याला मी नंतर सांगितलं, की मला मराठीमध्ये व्हॉईस ओव्हर बनवून हवं आहे. तर त्याने हे असं दिलं, पण मला हे असं नको होतं. मी त्याला सांगितलं, इंग्लिश प्रॉम्प्ट मराठी व्हॉईस ओव्हरमध्ये बनवून दे. सो त्याने मग मला असं दिलं. तर सेन्स 1मध्ये त्यांनी हुक दिला पहिला 0 to 4 सेकंदाचा. इंग्लिश प्रॉम्प्ट दिला आणि मराठी व्हॉईस ओव्हर दिला. अ, जो प्रॉम्प्ट असतो त्याच्यामध्ये आपल्या ॲक्शन वगैरे दिसणार. व्हॉईस ओव्हरमध्ये हे बोलून दाखवणार. आता ही मी रेसिपीची ट्रिक आहे, ती घेतलेली आहे आणि आपण रेसिपीचं सुद्धा बनवू शकतो. चला आता हा आपल्याला एक सेन्स आहे, तो कॉपी करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर मी ते कॉपी करून घेतला. सेन्स 1. ठीक आहे. कॉपी केला. बॅकला जायचं. वाय-टी क्रिएटमध्ये जायचं. वाय-टी क्रिएटमध्ये गेल्यानंतर इथे जनरेट व्हिडिओ ऑप्शन आहे, तिथे जायचं. इथे जो आपण प्रॉम्प्ट घेतला तो पेस्ट करायचा. इथे जायचं आणि एक इमेज घ्यायची. आता माझ्याकडे खूप सारे इमेज आहेत, ज्या मी बनवून ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही ऑलरेडी इमेज बनवून ठेवा. तर याच्यातली बघा रेड साडीवाली किंवा मी ही हा हा इमेज मी घेते, जे मी बनवून ठेवलेले आहेत. नेक्स्टवरती क्लिक करायचं. व्हिडिओ आपला तयार होतो. थोडासा टाईम लागतो पण तयार होतो. 99% झालेला आहे. तुमची कोथिंबीर 2-3 दिवसांतच सुकते का? मग ही भन्नाट ट्रिक नक्की बघा. तुमची कोथिंबीर 2-3 ठीक आहे. दिवसांतच सुकते का? आता हे आपला व्हिडिओ तयार झाला. इथे यूज मग व्हिडिओ ही म्हणून दिसतंय का? भन्नाट ट्रिक इथे क्लिक करायचं. नक्की इथे आपला पार्ट 1 बनलेला आहे. आता सेकंड पार्ट बनवण्यासाठी इथे जायचं, प्लस साइनवरती क्लिक करायचं. परत जनरेट व्हिडिओमध्ये जायचं. एक इमेज घ्यायची, सेम इमेज घ्यायची. प्रत्येक वेळी इमेज चेंज करायचं नाही. तर इथे मी पहिला घेतली होती तीच इमेज घेतली. आता ChatGPTमध्ये जायचं. सेन्स 2 आहे तो घ्यायचा. तो कॉपी करून घेतला. ठीक आहे. कॉपी करायचं. परत आणि इथे जाऊन पेस्ट करायचं. ठीक आहे. आता जनरेटवरती क्लिक करायचं. आता 1-2 सेकंदामध्ये व्हिडिओ तयार होतो. इथे माझं टाईम लिमिट संपलेलं आहे. मी ऑलरेडी खूप सारे व्हिडिओ बनवले होते. तर टाईम लिमिट वाढवायचं कसा ते दाखवते तुम्हाला मी. आता जेवढा व्हिडिओ बनला होता तो डाउनलोड करून घ्यायचा. वरती एक्सपोर्टचा साईन आहे. ठीक आहे. हा डाउनलोड होईल. ठीक आहे. आता आपला टाईम लिमिट इथे संपलेला आहे. तर टाईम लिमिट वाढवायचा कसा? तर तुम्ही जीमेल चेंज करा. तर माझ्याकडे खूप सारे जीमेल्स आहेत.
तर आता मी हा जीमेल्स यूज करून झालेला आता मी मम्मा आणि समर्थ हा माझा चॅनेल आहे तिथे जाते. ठीक आहे. सेम प्रॉम्प्ट मगाशी घेतला होता तोच घ्यायचा. इथे पेस्ट करायचा. एक इमेज घ्यायची जी मगाशी आपण घेतली होती तीच इमेज घ्यायची. इमेज चेंज करायची नाही. इमेज चेंज केली तर मग व्हिडिओ क्वालिटी खराब होते किंवा व्हिडिओ व्यवस्थित नाही येते. म्हणजे लोकांना वाटतं की वेगवेगळ्या साड्या नेसून व्हिडिओ बनवला. ठीक आहे. नेक्स्ट करूया. व्हिडिओ तयार झालेला आहे. सर्वप्रथम कोथिंबीर स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घ्या. इथे आपण 2 सेन्स म्हणजे 2 पार्ट घेतले तर आपण तिसरा आपण पार्ट घेऊया. मी पूर्ण व्हिडिओ बनवून दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे कोणताच डाऊट तुमच्याकडे राहणार नाही. सेन्स 2 झाला. सेन्स 3 घेते मी कॉपी. मी याच्यामध्ये ना मध्ये स्किप का केले माहिती आहे का? व्हिडिओ जो बनतो ना त्याला थोडासा टाईम लागतो आहे. मग तोपर्यंत तुम्ही नाही एवढा वेट करू शकत. सो मी थोडंसं स्किप केलं डाउनलोडिंगचा पार्ट. ठीक आहे. आता नेक्स्ट इथे मी स्किप करते आणि डाउनलोडिंग कंप्लीट होईल की मी चालू करते रेकॉर्डिंग. आणि इथे हवाबंद आपलं डब्यात थर्ड भरून स्टेप फ्रीजमध्ये कंप्लीट ठेवा. झालेली आहे. इथे आपण चौथा प्रॉम्प्ट घेतला आहे आणि चौथ्या प्रॉम्प्टने बनवतो आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सगळे प्रॉम्प्ट तयार झाले ना पूर्ण व्हिडिओ दाखवते. तोपर्यंत इथे 100% होईपर्यंत वेट करूया आपण. वापरली तर इथे आपण लास्ट सेन्स घेतो आहे 5वा. तर आपले 4 तर कंप्लीट झालेत. मी खूप स्पीडमध्ये घेतले. ठीक आहे. कॉपी करूया. मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते कसा बनला ती बघून घ्या. तुमची कोथिंबीर 2-3 दिवसांतच सुकते का? मग ही भन्नाट ट्रिक नक्की बघा. सर्वप्रथम कोथिंबीर स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घ्या. आता ती टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा आणि बंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. ही सोपी पद्धत वापरली तर कोथिंबीर 10 ते 15 दिवस ताजी आणि हिरवीगार राहते. अशा सोप्या आणि उपयोगी किचन टिप्ससाठी मला फॉलो करायला विसरू नका. आता इथे आपला जवळजवळ 44 सेकंदाचा व्हिडिओ बनलेला आहे. 1 मिनिटाचा सुद्धा बनतो आणि अशा पद्धतीने व्हिडिओ बनलेला आहे. तर आपण याला डाउनलोड करून घ्यायचा. ठीक आहे. मी सेव्ह केला. व्हिडिओ डाउनलोड झालेला आहे. तर आपण यूट्यूबमध्ये जाऊया. ठीक आहे. इथे प्लस साइनवरती क्लिक करा. शॉर्टमध्ये जावा. मिनिट चेंज करा. इथे जावा. त्याच्यानंतर आपला हा 44 सेकंदाचा व्हिडिओ आहे तो घ्या. नेक्स्ट करा. तुमची कोथिंबीर 2-3 व्हिडिओ दिवसांतच बनलेला सुकते का? आहे. नेक्स्ट करा. तुमची कोथिंबीर नेक्स्ट करा. ठीक आहे. इथे आपल्याला ना थंबनेल चेंज करायचं आहे. तर थंबनेल कसं करू शकता? तुम्ही काही ठेवू शकता. असं काही नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल ते किंवा तुम्ही स्वतः बनवून पण ठेवू शकता. इथे मला जे जे बरोबर वाटते ना ते मी ठेवते. ठीक आहे. इथे मी आता थंबनेल बनवलेला नाही आहे. तर बनवला तर नक्कीच ॲड करा व्हिडिओमध्ये. ओके. तर इथे बघा मी काय ऐकले ते. ठीक आहे. हे सर्व टाकलं तर माझं चॅनल मॉनिटाईज झालं त्यामुळे मी प्रोडक्ट टॅग करते. तर मी आता इथे बघा आता मी कोथिंबीरचा केला आहे. सो मी त्याच्या हिशोबाने काहीतरी किचन टूल्सच घेते. बघूया आपण काय भेटते आपल्याला. जे मी वरती ॲड करेन. प्रोडक्ट ॲड केल्याने सुद्धा आपल्याला पैसे भेटतात. सो यातलं मी बरंच काही ॲड केलेलं आहे ऑलरेडी. न्यू काहीतरी हवं आहे जे मी ॲड करेन इथे. शॉपिंगचं काहीतरी टाकते मी. जे स्त्रियांना खूप जास्त आवडतं. बघूया इथे काय येते. हे सुद्धा प्रोडक्ट मी ऑलरेडी टाकलेले आहेत. तरी पण मी बघते अजून काय आहे का न्यू काहीतरी. सो नाही दिसत आहे इथे. हे मी ऑलरेडी टाकलेलं आहे. सो हे टाकूया आपण. बघूया. 145 प्रोडक्ट आहे. याचं आपल्याला कमिशन भेटतं. सो नेक्स्ट करूया आता. तुमची कोथिंबीर 2-3 दिवसांतच सुकते का? मग ही भन्नाट ट्रिक आता इथे याला कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये किंवा वरती असं लावून नक्की द्यायचं. बघा. ठीक आहे. डन. व्हिडिओ अपलोड. व्हिडिओ अपलोड झालेला आहे. तर माझा सगळ्यात जास्त व्हायरल झालेला
झालेली रेसिपी मी तुम्हाला दाखवते. तिथे बघा 4.8 मिलियन व्ह्यूज आहेत आणि याच व्हिडिओला इतके निगेटिव्ह कॉमेंट्स आहेत. तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तेव्हा मला एक गोष्ट समजली की रेसिपी चुकली ना लोकं खूप कॉमेंट्स करतात आणि व्हिडिओ व्हायरल होतो. तर एक ट्रिक्स आहे की काहीतरी युनिक टाकायचं रेसिपीमध्ये की लोकांना प्रश्न पडला पाहिजे हे नेमकं काय बनवलं आहे म्हणून. सो त्यामुळे भरपूर माझ्या रेसिपी आहेत त्या व्हायरल झाल्या. तर सुरुवातीला मी असे जे ट्रिक्स असतात ना त्या टाकायचे. त्याच्या अगोदर वगैरे मी रेसिपी, व्लॉग असं भरपूर काय-काय टाकायचे. जे आहे चांगले व्ह्यूज वगैरे यायचे. पण आत्ता मी एआयची व्हिडिओ बनवते ना, तर हे व्हायरल होत आहेत. सो मी तुम्हाला आत्ता मी माझ्या वाय-टी क्रिएटमध्ये आहे. तर इथे मी तुम्हाला माझा रिव्हेन्यू दाखवते. चॅनेल मॉनिटाईज होऊन फक्त आत्ता 1 महिना झाला आहे. एका महिन्यामध्ये 1 महिना झाल्यानंतर झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी 4च व्हिडिओ अपलोड केलेत आणि इथे एवढा रिव्हेन्यू बनला आहे, जो की प्रोडक्ट टॅग केलेलाचा आहे. सो इथे हा रिव्हेन्यू माझा एवढा बनलेला आहे. इथून पुढे सुद्धा बनवू शकतो. तर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि जितकं तुम्हाला ह्या लोकांना शेअर करता येईल करा. कारण ह्याचा खूप लोकांना फायदा होणार आहे, स्त्रियांना फायदा होणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब तर कराच करा माझ्या चॅनलला. सो आत्ता आपण बघितलं एक 5 मिनिटाचा व्हिडिओ की एआयपासून व्हिडिओ कसे बनवायचे, यूट्यूबवरती कसा टाकायचा, व्हॉईस ओव्हर कसा ॲड होतो किंवा बरोबर त्याच मुमेंटला ॲड होतो किंवा 2 व्यक्ती असेल तर कसा ॲड करायचा याचा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला दाखवेन. जेव्हा आपण एखाद्या व्हिडिओमध्ये सासू घेतो, सून घेतो, नवरा घेतो, मग त्यांचे जे डायलॉग असतात ते त्यांना कसे बरोबर आणायचे, तो सुद्धा व्हिडिओ मी नक्की सांगेन. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो मला फेस व्हिडिओ बनवायला अजिबात आवडत नाही, तितका वेळही नसतो. सो मी आज खूप सारे कॉमेंट्स बघितल्यानंतर मी ठरवलं की चला एकतरी व्हिडिओ बनवूया ज्याचा लोकांना फायदा होईल, जो मला झाला. तर खूप जण विचारतात, "तुम्ही कसं शिकला? तुम्ही कुठून व्हिडिओ बघितला?" तर मी कुठे शिकलेली नाही. मी स्वतः ट्राय केलेलं आहे. मी स्वतः पहिला जे व्हिडिओ बनवायचे ना, त्यात मला समजत नव्हतं कसं बनवायचं. हळू मी स्वतः शिकत गेले. त्याच्यानंतर मी तो व्हिडिओ बनवलेला आहे आणि इथून पुढे मी तुम्हाला सुद्धा शिकवत जाईन की एआयचे व्हिडिओ कसे बनवायचे आणि रेसिपीचे व्हिडिओ कसे बनवायचे, बरोबर ती रेसिपी कशी बनवायची. सो तुम्हाला अजून एआयचे व्हिडिओ कसे बनवायचे शिकायचं असेल, तर चॅनेलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.